नमस्कार, मी प्रदीप गायकवाड, MK न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज. आज आपण प्रभाग क्रमांक 8 ब एक असा उमेदवार बघणार आहे जो आत्तापर्यंत फक्त एकटाच प्रचार करत आहे आणि त्यांची ताकद ही जी आहे ती त्यांच्या कामातून आहे. तर आपण त्यांना सर्वात प्रथम भेटणार आहोत. या निचल साहेब, नमस्कार. नमस्ते. तर तुम्ही प्रचारात एकटेच दिसता, याचं कारण काय? मी उद्या स्वतःच कामं करणार, एकटंच कामं करणार आहे. माझ्यावर जो मॉब आहे ते कोण काम घालायला येणार नाही तुमच्या. मी स्वतः एकटाच काम करून तुमची एकटीच जी काही गरज आहे, त्याची काही अडचण आहे, मी एकटा सोडवणार, तर मी स्वतः एकटाच तुमचं काम करतो. बरं, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अपक्ष असे मला वाटते तुमच्या विरुद्ध तिघच जण आहेत, म्हणजे दोघच जण आहेत, तुम्ही तिसरे आहेत. तर बलाढ्य असं राष्ट्रवादीचा विकास कामं, उमेदवार, पैशाची ताकद अशा पद्धतीने आहे. तर त्यात तुम्हाला कसं बघता? मी हे माझं पॉम्पलेट काढलेलं आहे कामाचं. माझं पूर्ण पॉम्पलेट बघा तुम्ही. जर माझ्या अपोजिट ज्याचं काम माझ्यापेक्षा जास्त असेल तुम्ही त्याला मतदान करा, जर माझं असेल तर तुम्ही मला मतदान करा. तुम्ही कामावरती माणूस निवडा. कारण आज मी तुम्हाला 5 वर्ष मत दिले येणार आहे की एका दुसरा उमेदवार तात्पुरतं येईल, निवडणुकीपुरतं येईल, परत निघून जाईल, त्याचा उपयोग नाही. माणूस 5 वर्ष तुमच्या संपर्कात राहायला पाहिजे. तुमचं प्रगतीनगरमध्ये खूप मोठा प्रभाव आहे, अशी चर्चा आहे की तुम्ही तिथं खूप कामं केलेली आहेत. जर राष्ट्रवादीचे उमेदवार सध्या प्रचाराचा जोर त्यांनी तिथे लावलेला आहे, तर याच्या मागं तुमची ताकद आहे का त्यांचं, म्हणजे तिथं लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही ते उमेदवार ओळखत नाही, आम्हाला निचल फक्त माहिती आहे, याचं कारण काय? मी म्हणजे 15 वर्ष झालं सामाजिक काम करतो आहे, लोकांच्या गरजा पूर्ण करतो आहे, गरजेला धावून जातो आहे. जी काय कोणती गरज असेल, सामाजिक काम असेल. आज माझ्याकडे पद नव्हतं तर मी एवढं काम केलं. जर उद्या मी नगरसेवक झालो, जर उद्या माझ्याकडे पद आलं तर तुम्हीच विचार करा मी तुमचं किती काम करेल आणि प्रत्येकाच्या हक्काला धावून जाईल. यामुळे तुम्ही मला नगरसेवक बनवा ही माझी अपेक्षा आहे. बारामतीत राष्ट्रवादीचं वर्षानुवर्ष सत्ता आहे, पवार कुटुंबाच्या अवतीभोवती बारामती फिरते. त्यांनी खूप विकास कामं केलेली आहेत. तर त्या विकास कामावरती आज त्यांचे उमेदवार निवडून येतात किंवा निवडणुकीला उभं राहतात. याच्यात तुम्ही असं काय नवीन करणार आहे जेणेकरून माणसांनी तुम्हालाच मतदान करावं? विकास काम झालं पाहिजे. आता हा बघा विकास जे आहे ह्याचा सर्वसामान्यांना काहीच फायदा नाही आहे. जो नोकरदार वर्ग आहे तो फिरायला येतो किंवा व्यायाम करायला येतो, चालायला येतो. जे सर्वसामान्य लोक आहेत त्याचा आम्हाला ह्याच्यातनं काहीच फायदा होणार नाही आहे. आज जी पार्किंगचा विषय आहे किंवा जी त्याची गाळे बांधलेले आहेत समोर दिसतात आपल्याला, व्यावसायिक दृष्टिकोन गाळे, आज यांच्या पार्किंगची व्यवस्था नाही आहे किंवा यांच्या बाथरूमची व्यवस्था पण प्रॉपर नाही आहे. म्हणजे बारामतीत पूर्ण जे झालेले आहेत त्यांच्या पण बाथरूमची किंवा टॉयलेटची व्यवस्था नाही इथे केलेली. म्हणजे ही विकास म्हणजे नुसता प्रॉपर विकास नाही पाहिजे. आज पार्किंगचा इथं बघितलं तुम्ही तर पार्किंग जाम होते, रस्त्यावर गाड्या लावावं लागतात लोकांना, बाथरूमचा विषय, हे सगळ्या गोष्टी विचार करून विकास म्हणजे सर्वसामान्यपर्यंत विकास पोहोचला पाहिजे. आज वाढती घरपट्टी, वाढते पाणी बिले, आज ही कॅनलला तुम्ही काँक्रीटीकरण केलेलं आहे. जे पर्क्युलेशन होत होतं, जे आमच्या बोरला पाणी येत होतं ते सर्व पाणी गेलेलं आहे. आज पूर्णपणे आम्हाला प्राधिकरणावर अवलंबून राहावं लागतं. प्राधिकरणाच्या पाण्यावरती, प्राधिकरणाच्या पाणी अवलंबून राहावं लागून त्याला उद्या मोटर जोडावं लागते. स्पीड कमी आहे, स्पीड वाढण्यासाठी त्याचं लाईट बिल, मोटर जोडलेलं, तसं मोटर जोडल्यामुळं मीटर जोरात पडते, त्याचं बिल वेगळं वाढते. तर ह्या गोष्टी सामान्यचा किंवा सामान्य लोकांचा फायदा यातनं काय होणार नाही आहे. सामान्य लोकांचं नुकसानच आहे. ज्यांचं हातावर पोट आहे, जी लोक 10-15-20 हजार जी लोकांना पगार आहे त्या सर्व लोकांचे प्रश्न इथं सुटलेला नाही आहे. तुमचं चिन्ह काय आहे? माझं चिन्ह गॅस सिलेंडर आहे. तर तुम्ही सर्वांनी मला मदत करा, गॅस सिलेंडर चिन्ह निवडून द्या, ही मला माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. धन्यवाद. तर आपण बघितलं की सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती सुदर्शन निचल हे इलेक्शन लढवत आहे. या बलाढ्य पक्ष म्हणा, पक्षाच्या विरुद्ध म्हणा, याला नागरिकांचा खूप असा चांगला प्रतिसाद आहे. येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की निवडणूक ही पैशावरच्या जोरावर होईल का नागरिकांच्या कामावर. धन्यवाद.